गुड मॉर्निंग टू ऑल स्टुडंट्स. तर आपण लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पाहत आहोत. त्यामध्ये आपण नर्वस सिस्टीमविषयी जाणून घेतो आहे आणि नर्वस सिस्टीममध्ये मला वाटतं मागच्या क्लासमध्ये आपण न्यूरॉन्सच्या विषयी न्यूरॉन्सचं स्ट्रक्चर आणि त्याच्या मेकॅनिझमविषयी बोललेलं होतं. तर आता हे न्यूरॉन्स किंवा नर्वस सिस्टीम हे जे आहे याचे काही टाईप्स असतात किंवा न्यूरॉन्सच्या या नर्व सेलच्या टाईप्स असतात. त्या टाईप्स कशा आहेत, त्या कोणत्या आहेत आणि त्या प्रत्येकाचं काय फंक्शन आहे हे आपण आता आजच्या क्लासमध्ये पाहणार आहोत. जसं की आपल्याला माहिती आहे न्यूरॉन्स आपण बघतोय नर्वस सिस्टीम, लक्षात ठेवायचं. नर्वस सिस्टीममध्ये किंवा नर्वस कंट्रोल देखील म्हणू शकता तुम्ही. नर्वस सिस्टीममध्ये न्यूरॉनविषयी पाहिलं होतं काल मागच्या क्लासमध्ये आणि न्यूरॉनलाच म्हटलं जातं नर्व सेल्स किंवा नर्व सेल. ओके, न्यूरॉन्स म्हणजेच नर्व सेल्स. आता या न्यूरॉन्समध्ये जसं की आपण सांगितलं स्ट्रक्चर बी काढला होता आपण, तरी अजून एकदा आपण रफली इथं काढूया. तर ही एक जे काल आपण पाहिले ऑलरेडी याला, तरी मी आणखीन एकदा थोडंसं आपल्याला लक्षात राहण्यासाठी म्हणजे काय नेमकं काय न्यूरॉन्सचं फंक्शन आहे एक्झॅक्टली ते समजण्यासाठी. जसं की मी काल तुम्हाला सांगितलं होतं ह्या वरच्या स्ट्रक्चर्स जे आहेत फिंगर लाईक प्रोजेक्शन्स जे आहेत यांना आपण काय म्हटलं होतं काल, यांचं नाव दिलं होतं डेंड्रिट्स. ओके, डेंड्रिट्सनं इन्फॉर्मेशन कलेक्ट केली फ्रॉम द सराउंडिंग. इन्फॉर्मेशन कलेक्ट केल्यानंतर इथे एक केमिकल रिॲक्शन होते जसं की काल सांगितलं होतं आणि त्यापासून इलेक्ट्रिक इम्पल्सेस तयार होतात. ओके, इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण म्हणू इन्फॉर्मेशन इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रिक इम्पल्स. तर आपल्याकडे जी इन्फॉर्मेशन इथं बनती केमिकल रिॲक्शनच्या थ्रू जी इन्फॉर्मेशन बनती ती कोणत्या फॉर्ममध्ये असती, तर ती असती इलेक्ट्रिक इम्पल्स. जसे शॉक लागल्यासारखं असतं तशा प्रकारचे इम्पल्सेस तिथं जनरेट होतात आणि ते जनरेट झाल्यानंतर या सोमामध्ये पाठवतात. याला सोमा किंवा आपण सेल बॉडी असं नाव दिलेलं आहे. ओके, इथं सेल ऑर्गेनल्स वगैरे असतात त्या सेलच्या. ओके, तर या सोमामध्ये आल्यानंतर काय इलेक्ट्रिक इम्पल्स त्याचं कंडक्शन केलं जातं या डायरेक्शननं. ओके, या डायरेक्शननं करताना हे ॲक्झॉन्स आहेत आणि मध्ये काय आहे हे आपण नोड्स ऑफ रॅनवियर असं नाव दिलं होतं तुम्हाला. नोड ऑफ रॅनवियर दिलं. हे नोड ऑफ रॅनवियरचं काम काय राहते, इथं जास्त लेयर नसतात प्रोटेक्शनच्या, कारण की इथं इन्फॉर्मेशन जी आहे ती फक्त इथून जंप करत असते फॉर द नेक्स्ट ॲक्झॉनवरती. ओके, त्याच्यामुळे तिथं जास्त प्रोटेक्शन दिलेलं नाही ॲक्झॉनसारखं. ॲक्झॉनचा जो मेम्ब्रेन आहे तो थिक असतो, मायलिन शीथनं बनलेला असतो. ओके, तर ते लक्षात ठेवायचं, ट्रिपल लेयर असल्यासारखं तिथं स्ट्रक्चर असतो. आता फायनली जेव्हा आपण इथं सांगितलं इम्पल्सेस इथं येतील. ओके, याला थोडंसं झूम आउट करू, असं काढूया स्ट्रक्चर आणि याच्यामध्ये इम्पल्सेसचं कन्व्हर्जन अशा प्रकारे केमिकल सिक्रिशनद्वारे होतं. आता जसं की सांगितलं आपण इथं दुसरी न्यूरॉन आहे याच्यासमोर आणि त्या दोघांच्या मध्ये थोडंसं गॅप असतो. ओके, थोडंसं गॅप असतं आणि त्या गॅपला आपण नाव दिलं होतं सिनॅप्स. तर ते सिनॅप्स जे गॅप आहे सिनॅप्टिक नॉकपासून, इथं सिनॅप्टिक नॉक आहे किंवा क्लेफ्ट म्हणू आपण, सिनॅप्टिक क्लेफ्ट देखील म्हटलं जातं. याच्यामध्ये काय होत होतं की केमिकल सिक्रिशन चालू झालं इथं
ओके. केमिकल सिक्रेट झाल्यानंतर इथं वेसिकल्स तयार होतात. तर त्या वेसिकल्स ज्या असतात त्या वेसिकलमध्ये असतात इम्पल्सेस ज्या असतात त्या वेसिकलच्या फॉर्ममध्ये इथं ठेवल्या जातात. आणि ह्या वेसिकल्स ज्या आहेत त्या इथून म्हणजे ह्या सिनॅप्समधून दुसऱ्या नर्व सेलकडे पाठवल्या जातात. दुसऱ्या नर्व सेलमध्ये कोण कलेक्ट करतं तर त्या दुसऱ्या सेलच्या या डेंड्राइट्स ज्या आहेत त्या कलेक्ट करतात तीच इन्फॉर्मेशन. आता जसं की मी सांगितलं तुम्हाला सेन्सरी ऑर्गनपासून सुरू झालं हे न्यूरॉन. ही पहिली न्यूरॉन इथून सुरू आहे. मला इथं मुंगी चावली आणि लगेचच माझ्या न्यूरॉननं किंवा माझ्या नर्व सेलच्या डेंड्राइट्सनं माहिती कलेक्ट केली, इन्फॉर्मेशन इथून सराउंडिंगमधून कलेक्ट केल्यानंतर लगेचच इम्पल्स तयार होतो आणि ती क्विक प्रोसेस आहे. असं नाही की स्लोली होत राहील, इथं चावली मग अर्ध्या तासानंतर ब्रेनपाशी जाईल असं नसतं. विदिन अ सेकंद आपल्याला इथे इन्फॉर्मेशन लगेचच पोहोचते. ओके. तर मग मी काय करणार, असं जसं चावली की लगेचच हात मागे घेतो. ते कशामुळे घेतलं, डेंड्राइट्स जे आहेत ते इथून इन्फॉर्मेशन पाठवतात. इथं सपोज करा इथंवर माझ्या कोपऱ्यापर्यंत एक न्यूरॉन आहे आणि त्याच्यानंतर दुसरी न्यूरॉन इथंवर आहे, तिसरी न्यूरॉन इथंवर आहे. मग अशा पद्धतीने इन्फॉर्मेशन न्यूरॉन्सच्या थ्रू सप्लाय केली जाते, कंडक्ट केली. फायनली ती इन्फॉर्मेशन जाते कुठं, सेन्सरी. आता ह्या ज्या न्यूरॉन आहेत जे सेन्सरी ऑर्गन्सपासून ते ब्रेन अँड आपण म्हणू स्पायनल कॉर्ड. ओके. ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड. बघा आता इथं आपण काय म्हणतोय की ही न्यूरॉन कुठून आहे, सेन्सरी ऑर्गन. आपल्या बॉडीमध्ये सेन्सरी ऑर्गन्स कोणते कोणते आहेत, स्किन आहे, स्किन सेन्सरी ऑर्गन आहे, हेअर सेन्सरी ऑर्गन्स आहेत, आईज आहेत, आपले डोळे सेन्सरी ऑर्गन्स आहेत. हे सगळीचे आहेत सेन्सरी ऑर्गन. का, अजून आपली जीभ आहे, आपलं नोज आहे, आपल्याला वास आला समजतो आपल्याला म्हणून सेन्स होतो. जिभेला आपण तिखट लागलेलं किंवा गोड लागलेलं हे कसं समजतं, कारण तिथं पण सेन्सरी ऑर्गन्स आहेत. आता ते पण सेन्सरी ऑर्गन आहे की तिथं सेन्सरी न्यूरॉन्स आहेत. आणि आपल्या स्किनवरती कुठं पण काहीही पोळलं, चिमटलं, चावलं तर आपल्याला लगेच समजतो. का समजतो, ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ दीज न्यूरॉन्स. आणि ते न्यूरॉन्सची जागा जी आहे ती कुठं आहे तर सेन्सरी ऑर्गन्स लाईक स्किन, आईज, हेअर्स. ओके. हेअर्समध्ये यांना आपण पर्टिक्युलरली नाही घेणार. इथं आपण काय घेऊ, नोज, टंग, ओके, एट्सेट्रा. या सगळ्या ज्या ऑर्गन्स आहेत यांच्याजवळ जे आहेत सेन्स होण्याची कॅपॅसिटी आहे ड्यू टू, म्हणून त्यांना आपण म्हणलं सेन्सरी ऑर्गन्स. तर न्यूरॉनमध्ये 3 प्रकारचे न्यूरॉन्स असतात. बेसिकली नर्व सेल्स ज्या आहेत त्या 3 टाईप्सच्या असतात आणि त्यांचं मेकॅनिझम पण तसंच असतो. जेव्हा एखादी न्यूरॉन आपल्याजवळची माहिती दुसऱ्या न्यूरॉनकडे देते आणि दुसरी न्यूरॉन घेऊन जाऊन फायनली जेव्हा ब्रेन म्हणजे दुसरीच नाही, 2, 3, 4 न्यूरॉन्स पण अटॅच्ड असू शकतात. सपोज करा आपल्या पायाच्या स्किनपाशी एखादी सेन्सरी न्यूरॉन आहे, एक न्यूरॉन आहे, तिथून तिला इथं स्पायनल कॉर्डला येईपर्यंत तिला खूप सारे न्यूरॉन्सना कनेक्टेड असावं लागतो. तर त्याला आपण म्हणतो, आपण एक चेन त्यांची जशी कनेक्टेड असते एक साखळी, तशाच प्रकारचं त्यांचं स्ट्रक्चर आहे. तर मग ती इन्फॉर्मेशन जेव्हा येते, आता मी काय केलं, मला मुंगी चावल्याने मी हात जवळ का घेऊ शकलो, कारण की इन्फॉर्मेशन कलेक्ट करणं आणि ब्रेन स्पायनल कॉर्डला पाठवणं हे काम असतं एक वेगळ्या टाईपच्या न्यूरॉन्सचं. आणि त्या न्यूरॉन्सना म्हणतात आपण काय करू, टाईप्स इथं घेऊया लगेच. टाइप्स ऑफ न्यूरॉन्स. प्रश्न येऊ शकतो टाइप्स ऑफ न्यूरॉन्स तुम्हाला शॉर्ट नोटमध्ये. तर न्यूरॉन्सना आपण काय म्हणतो अजून, नर्व सेल्स. ओके. तर याच्या टाइप्स कोणत्या आहेत आणि प्रत्येकाचं काय फंक्शन ते पाहूया.
हे टाईप्स ऑफ न्यूरॉन्समध्ये फर्स्ट टाईप जे असतं, जे आपण ज्याच्याबद्दल बोलतोय, सेन्सरी न्यूरॉन्स. इट इज बेस्ड ऑन देअर लोकेशन ॲज वेल ॲज देअर काइंड ऑफ फंक्शन. या बेसवरती त्याचं नाव पडले सेन्सरी न्यूरॉन्स. सेन्सरी न्यूरॉन्स. तर हे सेन्सरी न्यूरॉन आता काय बघा, या ठिकाणी सेन्सरी न्यूरॉन म्हणजे सेन्स ऑर्गन जवळ. ओके, सेन्सरी ऑर्गन कोणते, जसं की मी सांगितलं, स्किन, आपली डोळे, आपली नाक, आपली जीभ, हे सगळे जे आहेत ते सेन्सरी न्यूरॉन्स ऑर्गन्स आहेत. या ऑर्गन्सपाशी अशा न्यूरॉन्स कोणत्या असतात, तर त्या असतात सेन्सरी न्यूरॉन. आणि यांचं काय फंक्शन आहे, तर कंडक्शन ऑफ इन्फॉर्मेशन. अजून एक महत्त्वाची गोष्ट, इन्फॉर्मेशन कुठल्या फॉर्ममध्ये असते, तर इन्फॉर्मेशन असते इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रिक इम्पल्सेस. कुठल्या फॉर्ममध्ये असते, इलेक्ट्रिक इम्पल्सेसच्या फॉर्ममध्ये. तर कंडक्शन ऑफ इन्फॉर्मेशन फ्रॉम सेन्सरी ऑर्गन टू ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड. इथंवर घेऊन जाण्याचं काम कोणाचं असतो, सेन्सरी न्यूरॉनचं. सेन्सरी न्यूरॉन काय केले, पहिल्यांदा इन्फॉर्मेशन सापडली त्यांना, कुठं सापडली, सेन्सरी ऑर्गनवरती सापडली. तिला कन्वर्ट केलं इलेक्ट्रिक इम्पल्समध्ये. त्या इलेक्ट्रिक इम्पल्सेस पास करायलेत. कंडक्शन म्हणजे पास करणं, ट्रान्सफर करणं फ्रॉम सेन्सरी ऑर्गन लाईक स्किनपासून ते ब्रेनपर्यंत. आपण एक उदाहरण घेतला तर सेन्सरी ऑर्गन टू ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड. तर हे जे ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड आहे, हे CNSचा पार्ट आहे, सेंट्रल नर्वस सिस्टीमचा. हे आपण नर्वस सिस्टीमच्या ज्या टाईप्स येतील तेव्हा पाहणारच आहोत. तर इथंवर पाठवलं जातं. तर हे काम आहे सेन्सरी न्यूरॉनचं. आता दुसऱ्या टाईपचे न्यूरॉन्स पाहू. टाइप 2 मोटर न्यूरॉन्स. मोटर न्यूरॉन्स ज्या आहेत या सेकंड टाईपच्या सेल्स आहेत. तर जसं की आपण यांच्याबद्दल सांगितलं, कंडक्शन ऑफ इन्फॉर्मेशन असती या फॉर्ममध्ये, म्हणून आपण त्यांना इम्पल्सेस बी म्हणू शकतो. कंडक्शन ऑफ इम्पल्सेस फ्रॉम सेन्सरी ऑर्गन टू ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड. इथं काय होतं, इथं म्हणू आपण कंडक्शन ऑफ इम्पल्सेस फ्रॉम brain or spinal cord to brain and spinal cord to or spinal cord to the effective organs. इफेक्टिव्ह ऑर्गन्स. तर इफेक्टिव्ह ऑर्गनमध्ये त्याला घेऊन जातो. इफेक्टिव्ह ऑर्गन कोण आहेत आपल्या बॉडीमध्ये, लाईक सच ॲज म्हणू आपण, सच ॲज मसल्स अँड ग्लँड्स. मसल्स अँड ग्लँड्स हे काय आहे बघा. सेन्सरी न्यूरॉननं माहिती स्किनपासून ब्रेन किंवा स्पायनल कॉर्डपर्यंत नेली. तिथून आता इम्पल्सच्या फॉर्ममध्ये, म्हणजे ती रिस्पॉन्स आहे ही जे होती, जे बाहेरची एक्सटर्नल स्टिम्युलायची इन्फॉर्मेशन, त्या इन्फॉर्मेशनच्या अगेन्स्ट रिस्पॉन्स येतोय. पण ते रिस्पॉन्स येतो कुठंवर, इफेक्टिव्ह ऑर्गनपर्यंत. इथं लिहिलं आपण इफेक्टिव्ह ऑर्गन. इफेक्टिव्ह ऑर्गन कोणते असतात शरीरामध्ये, आपल्या मसल्स किंवा आपल्या शरीरातले ग्लँड्स. आता ग्लँड्स काय असतात, हे ग्लँड्स म्हणजे आपल्या सपोज करा आपल्या डोक्याजवळ आहे, इथं समोर असतो
आपल्या डोक्यातल्या या फ्रंट साईडला एक ग्लँड असतो, त्याचं नाव आहे त्याला मास्टर ग्लँड म्हणून देखील ओळखलं जातं. त्याचं नाव आहे पिट्युटरी ग्लँड. मास्टर ग्लँड म्हणून देखील ओळखलं जातं. आपल्या बॉडीतल्या जवळपास मास्टर ग्लँड याला म्हटलं जातं. तर ते पिट्युटरी ग्लँड काय असतो? ग्लँड म्हणजे असे भरपूर सारे ग्लँड आहेत आपल्याकडं. जसं की पिट्युटरी ग्लँड आहे, इथं कंठामध्ये थायरॉईड म्हणून एक असतो. थायरॉईड तुम्ही नाव ऐकलं असेल. डॉक्टर म्हणतात तुम्हाला थायरॉईड आहे, थायरॉईड आहे. ॲक्च्युली थायरॉईड असणं म्हणजे काय आहे? थायरॉईड एक ग्लँड आहे जो त्याच्याजवळ काही हॉर्मोन्स तयार होतात, त्याचं सिक्रिशन थांबतो किंवा कमी सिक्रिशन होतं, म्हणजे तयार करण्याची. सपोज करा आपण काय केलं, आपल्याजवळ एक मशीन आणली, मशीनमधून आपण काय करायलो की पेपर किंवा ऑइल काढायलोत, म्हणजे काहीतरी तयार करण्याची मशीन ठेवली. ती मशीन समजा काही बिघाड झाल्यामुळं किंवा त्याला जे सपोज त्या मशीनला इलेक्ट्रिसिटी पाहिजे 200 वोल्टची, मेगा वोल्टची, आणि आपण प्रोव्हाइड करतोय 100 मेगा वोल्टची. तर म्हणजे त्या मशीनला जेवढी पाहिजे तेवढी लाईट अवेलेबल नाही, म्हणून तिचं प्रोडक्शन देखील कमी होणार. तसंच होत असतं. हा पिट्युटरी ग्लँड असेल किंवा आपला हा थायरॉईड ग्लँड असेल, यांनी जर वेळेवरती न्यूट्रिएंट्स खाल्ले नसतील, ओके, तर त्यांना ते थायरॉईड ग्लँड प्रॉपर वर्किंग करणार नाही. आणि किंवा थायरॉईडच्या समस्या कॉमनली ज्या आहेत त्या प्रेग्नेंट वुमन्समध्ये जे त्यांचे चाइल्ड्स असतात त्यांच्यावरती इफेक्ट पडतो. त्याचं कारण काय असतं? जेव्हा त्यांचं प्रेग्नेन्सी पिरियड असतो ते आपल्या साल्ट कन्झम्पशनवरती जे आहे थोडंसं, म्हणजे जे न्यूट्रिएंट्स घेतलं पाहिजे, लाईक आपण म्हणतो रिफाईंड, त्याला म्हणून रिफाईंड साल्ट असतात, जसं की टाटा नमक, आपल्याकडं शुद्ध नमक वगैरे जे मिठाचे ॲडव्हर्टाईज दिल्या जातात, ते कशासाठी दिल्या जातात? कारण की आपल्याला ते सांगितलं जातं की रिफाईंड केलेलं साल्ट जर कंझ्युम केलं या प्रेग्नंट वुमन्सनं, तर त्यांच्या बाळाचा जो थायरॉईड ग्लँड आहे तो इफेक्ट करणार नाही, व्यवस्थित त्यांना सोडियमचा जो अमाऊंट आहे तो व्यवस्थित मिळेल. ओके, तर तो जाऊ द्या. पिट्युटरी ग्लँड जो आहे आपल्याजवळ असतो, मास्टर ग्लँड, ते आपल्याकडं जी हाईट वाढणे किंवा आपल्या असं चेहऱ्यावरती जर मेल असतील तर दाढी येणे, मिशी येणे, किंवा बॉडीवरच्या केस, किंवा सेक्शुअल कॅरेक्टर. आता मी एक मेल आहे तर मेलसारखंच बिहेव करणं, अशा प्रकारचे जे कॅरेक्टरिस्टिक्स असतात, भरपूर सारे कॅरेक्टर्स हे पिट्युटरी ग्लँड कंट्रोल करतो. कसा कंट्रोल करतो? तो पण केमिकल सिक्रिशन, म्हणजे त्याचे हॉर्मोन्स असतात, तो तयार करतो. म्हणजे त्याला जर व्यवस्थित आपण ठेवलं तर ते हे करणार. मग त्याला आता समजा एखादा छोटा बाळ आहे तर त्याला जे आहे जर समजा त्याला ग्रोथ होत नाही, त्याची लवकर होत नाही, तर त्याला इन्फॉर्मेशन द्यावी लागते. ती इन्फॉर्मेशन कोण देणार? तर तो देईल आपला ब्रेन किंवा स्पायनल कॉर्डपासून जाईल. तर हा पिट्युटरी ग्लँड जो आहे, इन्फॉर्मेशन त्याला इम्पल्स ब्रेन आणि स्पायनल कॉर्डपासून मिळाली की हा जो आहे त्याचं सिक्रेशन कंप्लीट करतो. जर असेच ग्लँड्स असतात त्यांच्यापाशी. मसल्स आहेत, जसं की ह्या हातावरच्या बायसेप्स आहेत, यांच्याजवळच्या मसल्स, यांचं मूवमेंट होणं देखील आपल्या ब्रेन आणि स्पायनल कॉर्डपासून आलेल्या इन्फॉर्मेशन थ्रूच होतं, आणि ते इन्फॉर्मेशन हे नर्व्ह सेल्स किंवा न्यूरॉन्स प्रोव्हाइड करतात. ओके, तर थर्ड टाईपचं जे असतात त्या असतात असोसिएशन न्यूरॉन्स. असोसिएशन न्यूरॉन्स जे आहेत, तिसऱ्या प्रकारचे न्यूरॉन्स आहेत. हे ॲक्ट ॲज इंटिग्रेशन ऑफ नर्वस सिस्टीम. म्हणजे इंटिग्रेशन म्हणजे काय? आता जसं की काल मी काढलं होतं स्पायनल कॉर्ड आहे, हा स्पायनल कॉर्डमध्ये जसं की इथून काढले आपण 2, इथून एक काढलं, या दोघांच्या मध्ये, ओके, या दोघांच्या मध्ये जी इन्फॉर्मेशन
जसं की सेन्सरी न्यूरॉननं सेन्स ऑर्गनपासून इन्फॉर्मेशन आणली तर त्याला स्पायनल कॉर्डपर्यंत घेऊन जाणं किंवा ब्रेनपर्यंत नेणं आणि तिथून जे रिस्पॉन्स येईल त्याला आणून मोटार न्यूरॉनपाशी सोडणं, याला म्हणतात इंटिग्रेशन किंवा इंटरमिडिएट फंक्शन करतं. त्या न्यूरॉन्सला म्हणायचं असोसिएशन न्यूरॉन. आणि हे न्यूरॉन्स जे असतात कुठं प्रेझेंट असतात तर आपल्या स्पायनल कॉर्डच्या मध्ये. ओके, तर हे आहेत टाईप्स ऑफ न्यूरॉन्स. बाकीचं जे आहे ते आपण नेक्स्ट क्लासमध्ये पाहूया.